कारण आम्हाला बऱ्याच विनंत्या आल्या की आमचा अनस्टॉपेबल यू हा जो इंग्रजीमध्ये कार्यक्रम आहे किंवा आम्ही सगळे एपिसोड्स फ्री मधले एपिसोड सुद्धा आम्ही इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करतो आणि कोर्स पण इंग्लिशमध्ये आहे. तर त्या कोर्सची मराठीमध्ये तुम्ही माहिती सांगा की हा कोर्स तुम्ही का आणलात. तर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला डॉक्टर रेखा काळे ज्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सायकोलॉजीवर मास्टरी आहे, तर त्या तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं डिटेल Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. नमस्कार मित्रांनो, मी संजीव पेंढारकर, संचालक विको लॅबोरेटरीज. आज मी आणि रेखाताईंनी एक गोष्ट नवीन ठरवली, कारण आम्हाला बऱ्याच विनंत्या आल्या की आमचा अनस्टॉपेबल यू हा जो इंग्रजीमध्ये कार्यक्रम आहे किंवा आम्ही सगळे एपिसोड्स फ्री मधले एपिसोड सुद्धा आम्ही इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करतो आणि कोर्स पण इंग्लिशमध्ये आहे. तर त्या कोर्सची मराठीमध्ये तुम्ही माहिती सांगा की हा कोर्स तुम्ही का आणलात. तर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला डॉक्टर रेखा काळे ज्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सायकोलॉजीवर मास्टरी आहे, तर त्या तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं डिटेल वर्णन करून सांगतील. नमस्कार. येस, तर अनस्टॉपेबल यू हे पॉडकास्ट इंग्लिशमध्ये चालू केलं आम्ही पहिल्यांदा, आणि तो आमचा विचार असा झाला की आपल्याला बाबा लोकांना काहीतरी चांगलं द्यायचंय. लोक बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टी करता थांबतात, म्हणून त्यांना आपण काहीतरी चांगलं देऊया असा विचार करायला लागलो. आणि मग त्याच्यानंतर अनस्टॉपेबल यू हा ट्रेनिंग प्रोग्राम आला, जो की इंग्लिशमध्ये व्हिडिओज आहेत. बाकी सगळं जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू वाटेल त्या भाषेमध्ये, जगातले वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही बघू शकता असं आहे. आणि हा कोर्स जो आहे हा फक्त 199 रुपयात आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे मन आणि धंदा ह्या दोनही गोष्टींवर जेव्हा माणसाची मास्टरी येते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस अजिंक्य बनतो, अनस्टॉपेबल बनतो. म्हणजे वाटेल त्या संकटांच्या वर मात करून तो उभा राहू शकतो. बरोबर, परफेक्ट. बरं, आता याच्यात एक गोष्ट मला नेहमी वाटतं, जी गोष्ट मुंगळ्याला कळते एवढूसा असतो, ती पण आपल्या माणसांना कळत नाही हो बऱ्याच वेळेला. काय आहे, मुंगळा तुमच्यापैकी प्रत्येकाने बघितला असेल. मुंगळा किंवा मुंगी कुठच्या तरी रस्त्याने चाललेली असते. आपण त्याचा रस्ता बदलला तर तरी हलवलं त्याला, तरी तो थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा ज्या दिशेने जायचं होतं त्याच दिशेने जायला लागतो. त्याला कितीही वळवायचा प्रयत्न करा, तो त्यांनी ठरवलेल्याच दिशेने जाणार. हे एक मुंगळा करू शकतो, मग एक माणूस का नाही करू शकत? बरोबर, पॉइंट आहे. अगदी बरोबर आहे. आणि याचं कारण मुंगळा थांबत नाही, माणूस थांबतो. बरोबर. आणि आम्ही माणसाला न थांबता न डगमगता पुढे जायला शिकवण्याकरता म्हणून अनस्टॉपेबल यू आणलेला आहे हा विषय.
goal. Unstoppable you. Unstoppable you. Unstoppable you. तर मला वाटतं आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी मुंगळ्याची जी गोष्ट सांगितली याच्यावरून आपण काय शिकलो एवढंच फक्त मी थोडक्यात सांगते. बरोबर. ते म्हणजे ज्याप्रमाणे मुंगळा एक सांगते, माणसाला तरी एवढा मोठा मेंदू असतो रे, मुंगळ्याचा तर डोकंच एवढूस असतं, त्याच्यात किती छोटा मेंदू असणार आणि काय असणार विचार करा. पण तो सुद्धा त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की मला हे करायचं आहे की ते बरोबर करतो. त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे ना काहीतरी. आणि माणूस काय करतो, एक अडचण आली की माणूस गडबडतो, कोलमडतो, गोंधळतो आणि थांबतो. बरोबर. अरे रे, आता काय झालं, आता माझं कसं होईल, आता माझं कसं होईल हा विषय न घेता मला हे करायचंय, अडचण आलीये, फाईन, रस्ता कसा काढायचा हे पाहूया, हा विचार का नाही माणसं करत? करायला हव्या ना. मग आम्ही या पूर्ण सिरीज मध्ये जसं जसं येत जाऊ अधूनमधून, त्यावेळेला आम्ही दोघांनीही आमच्या आयुष्यामध्ये अनेक 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 अडचणी पाहून झालेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्ही पण 40 वर्ष व्यवसायात, मी 40 वर्ष माझ्या सायकोलॉजिक फील्ड मध्ये आहे. आम्ही दोघांनीही याच्या पिरियड मध्ये प्रचंड अप्स अँड डाऊन्स पाहून झालेले आणि त्याच्यावरून मात करून आम्ही आज उभे आहोत. तेव्हा आम्ही आमचेही अनुभव तुम्हाला थोडे थोडे सांगत, पण आमच्या अनुभवातनं काहीतरी इंटरेस्टिंग बघतो एवढं नका बघू. तुमच्या लाईफ मध्ये ते इम्प्लिमेंट करा, कारण माणसाला गोष्टी ऐकायला आवडतात, पण ते जेव्हा आचरणात आणायचं वेळ येते तेव्हा ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि मन काय सांगताय, थांबून जा, प्रॉब्लेम कडे बघत बस, सोल्युशनचा विचार पण नको करू. हे जेव्हा मन सांगतं तेव्हा सोल्युशनचा विचार करताना अडचणी येणार आहेत, स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, ते नाही व्हायचंय म्हणून सोल्युशनचा विचार केला जात नाही. हे कसं, का, हे मला वाटतं पुढच्या एपिसोड मध्ये आपण डिटेल मध्ये बघूया. नक्की आपण बघूया. आणि खूप छान पद्धतीने रेखाताईंनी सांगितलेलं आहे. असंच त्या अनस्टॉपेबल यू या मराठी एपिसोड मध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. आणि सायकोलॉजिकली मनुष्य असा का वागतो आणि त्याच्या मागे इतकं का लागावं लागतं याची कारण मीमांसा पण हे पुढे मागे करते. नक्की. आज तुम्ही बघितल्याबद्दल, जी काय आम्ही 2-5 मिनिटं बोललो त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या पुढच्या एपिसोडची तुम्ही मराठीत वाट बघा. आणि हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बरं का, कारण तुम्हाला आता खूप काही काही मस्त मस्त गोष्टी मिळणार आहेत बघायला. ओके. Step by step, go ahead. Embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal. Unstoppable you. Unstoppable you. Unstoppable you. बरोबर. परफेक्ट. बरं, आता याच्यात एक गोष्ट मला नेहमी वाटतं, जी गोष्ट मुंगळ्याला कळते एवढीसा असतो ती पण आपल्या माणसांना कळत नाही हो बऱ्याच वेळेला. काय आहे, मुंगळा तुमच्यापैकी प्रत्येकाने बघितला असेल. मुंगळा किंवा मुंगी
कुठच्यातरी रस्त्याने चाललेली असते. आपण त्याचा रस्ता बदलला तर तरी हलवलं त्याला तरी तो थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा ज्या दिशेने जायचं होतं त्याच दिशेने जायला लागतो. त्याला कितीही वळवायचा प्रयत्न करा तो त्यांनी ठरवलेल्याच दिशेने जाणार. हे एक मुंगळा करू शकतो, मग एक माणूस का नाही करू शकत?